Hello friends, I Saurabh Rangdale welcome you all to the YouTube channel of Infinity Academy. Today we are going to discuss the question which has been asked in the examination of MARDA. ठीक है, और इसमें हम टेक्निकल क्वेश्चंस और नॉन टेक्निकल क्वेश्चन दोनों का डिस्कशन करने वाले हैं. फॉर द टेक्निकल पार्ट आई एम गोइंग टू टेक इट एंड आफ्टर फिनिशिंग द टेक्निकल पार्ट नॉन टेक्निकल पार्ट विल बी टेकन बाय सागर करे सर. सो ये जो क्वेश्चंस हैं ये स्टूडेंट्स की मेमोरी पे बेस्ड क्वेश्चन है, तो हो सकता है कि इनमें काफ़ी सारी मिस्टेक्स वगैरह हो, ऑप्शंस में मिस्टेक्स हो सकती हैं. सो बेस्ड ऑन द मेमोरी क्वेश्चंस वी हैव टेकन द क्वेश्चंस, और इनके ऑप्शंस वगैरह भी कुछ क्वेश्चंस के हमारे पास अवेलेबल थे, तो इस तरीके से ये क्वेश्चन हम आपके साथ डिस्कस करने वाले हैं. आपको पता है कि पेपर जो असिस्टेंट इंजीनियर का था वो 3 स्लॉट्स में हुआ था, और इस 3 स्लॉट्स में जो रिव्यू देखने को मिला था स्टूडेंट्स का, उसमें उन्होंने ये कहा कि टेक्निकल जो है दैट वाज ऑन द टफर साइड, है ना, बहुत ही आसान नहीं था. बाकी पेपर आ जाने के बाद उसको एनालाइज करके भी हम बहुत सारी चीजें देखने वाले हैं. एंड इन द जेईई एग्जामिनेशन इन टेक्निकल पीपल वर सेइंग कि क्वेश्चन पेपर वाज नॉट दैट मच टफ, है ना, एक आसान क्वेश्चन पेपर था. आई एम टॉकिंग अबाउट द टेक्निकल पार्ट ओनली. ओके, और जो हमारा टेक्निकल में क्वेश्चंस थे उसमें कुछ स्लॉट के स्टूडेंट्स का कहना है कि बिल्डिंग मटेरियल एंड सर्वे का, सीटी का, इनका वेटेज काफ़ी ज़्यादा था, बाकी सब्जेक्ट का वेटेज उतना नहीं था. सम ऑफ द स्टूडेंट्स वर सेइंग कि सर सारे सब्जेक्ट देखने को मिले थे. तो इस तरीके से मिक्स्ड रिव्यू अभी तक हमको देखने को मिले हैं, और फिर देखते हैं क्वेश्चन पेपर आने के बाद थिंग्स विल बी क्वाइट क्लियर. सो फर्स्ट ऑफ ऑल आई एम गोइंग टू स्टार्ट द टेक्निकल पार्ट. तो एक क्वेश्चन है हमारे पास, और ये क्वेश्चन है दिस फॉर्मूला WL²/16EI इज अ स्लोप ऑफ, है ना. तो देखिए ये जो स्लोप होता है हमारी एक सिंपली सपोर्टेड बीम होती है, और सिंपली सपोर्टेड बीम में जब कॉन्सेंट्रेटेड लोड एक्ट होता है तो उसके टाइम पे जो स्लोप हमें देखने को मिलता है दैट इज द WL²/16EI. ओके, तो इसके हिसाब से ऑप्शन ए यहाँ पर करेक्ट हो जाता है. नेक्स्ट क्वेश्चन इज डायमेंशन ऑफ डायनामिक विस्कोसिटी. ठीक है, तो डायनामिक विस्कोसिटी के डायमेंशंस जो होते हैं दैट इज m × L⁻⁻1 T⁻⁻1. ओके, सो आपको पता है कि डायनामिक विस्कोसिटी, काइनेमेटिक विस्कोसिटी, डेंसिटी, ये सब रिलेटेड टर्म्स होती हैं. फ्लूइड मैकेनिक्स का ये क्वेश्चन बन जाता है. ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल का क्वेश्चन है. नेक्स्ट क्वेश्चन है द मैक्सिमम स्लोप ऑफ कैंटिलीवर बीम विथ ओवरऑल UDL. ओके, जब किसी कैंटिलीवर बीम में एक पूरा UDL एक्ट हो रहा होता है, ओके, इट इज अ शेप ऑफ अ कैंटिलीवर बीम, और यहाँ पे एक यूनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूटेड लोड लगेगा, तो उसके टाइम पे मैक्सिमम डिफ्लेक्शन हमको कितना देखने को मिलता है. एक तो हमारा UDL के केस में, है ना, मैक्सिमम स्लोप का फॉर्मूला होता है और एक डिफ्लेक्शन का होता है. ओके, सो दैट इज द WL⁴ डिवाइडेड बाई 8EI डिफ्लेक्शन हो जाता है, और WL³ डिवाइडेड बाई 6EI ये हो जाता है हमारा क्या, डिफ्लेक्शन के लिए, सॉरी स्लोप के लिए फॉर्मूला. ठीक है, और ये डिफ्लेक्शन के लिए हो जाता है. सो डी विल बी आंसर इन दिस केस. नेक्स्ट क्वेश्चन है विच ऑफ द फॉलोइंग, सर्वे से रिलेटेड है, ये भी सोम का क्वेश्चन था. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रिंसिपल ऑफ सर्वेइंग, है ना. सर्वेइंग के प्रिंसिपल क्या होते हैं, वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट, है ना, होल टू पार्ट. यदि हमें पूरी लेंथ मेजर करनी है तो इन पॉइंट से स्टार्ट करके हम पार्ट्स में डिवाइड करके और इतने ही पार्ट में सारी स्टडी कर रहे होते हैं. टू लोकेट अ न्यू स्टेशन बाय एटलीस्ट 2 इंडिपेंडेंट मेजरमेंट, है ना, मतलब 2 मेजरमेंट हम ऐसे लेंगे जो कि इंडिपेंडेंट रहेंगे, एंड विद द हेल्प ऑफ दैट वी आर गोइंग टू टेक ऑल ऑफ द मेजरमेंट फॉर द इंटायर एरिया. ओके, सो ये भी ऑप्शन यहाँ पे करेक्ट है, ये ऑप्शन भी करेक्ट है. रिडक्शन इन मेजरमेंट दैट आल्सो वी आर गोइंग टू डू. हम हमेशा ये चाहते हैं कि मेजरमेंट में कम से कम पॉइंट्स को एक्यूरेसी के साथ हम कंसीडर करें. सो एज पर दिस ऑप्शंस 1, 2, 3 ऑल आर करेक्ट हियर. ओके, तो सी विल बी आंसर हियर. नेक्स्ट क्वेश्चन इज वाई लेवल इज, है ना, हो सकता है यहाँ पे कुछ मिसप्रिंट वगैरह भी आपको देखने को मिले. तो ये जो वाई लेवल होता है ये 2 वर्टिकल काइंड ऑफ सपोर्ट्स हमको देखने को मिलता है. हॉरिजॉन्टल लेवल नहीं है, टिल्टिंग लेवल भी नहीं है. ऑल ऑफ दिस इज नॉट द आंसर फॉर दिस क्वेश्चन. ओके, सो आंसर विल बी 2 वर्टिकल सपोर्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज रेडियस ऑफ मोहर सर्कल. ओके, तो देखिए मोहर सर्कल आपको पता है कि इस तरीके से हम मोहर सर्कल ड्रा करते हैं. इसका शेप कभी हमें ये देखने को मिलेगा, समटाइम्स इट कैन हैव द शेप लाइक दिस. तो स्ट्रेस को, स्ट्रेन को हम इसमें रिप्रेजेंट कर रहे होते हैं, है ना, मैक्सिमम स्ट्रेस और शियर स्ट्रेन, है ना, प्रिंसिपल स्ट्रेसेस को, शियर स्ट्रेसेस को हम इसमें रिप्रेजेंट कर रहे होते हैं. तो स्ट्रेस और शियर स्ट्रेस को जब हम इसमें रिप्रेजेंट कर रहे होते हैं तब हम मोहर सर्कल ड्रॉ करते हैं. इसकी रेडियस होती है, डायमीटर होता है, ओके, सेंटर ओरिजिन का डायमीटर होता है, बहुत सारी कंडीशंस हमको देखने को मिलती है. तो इस पर्टिकुलर क्वेश्चन के हिसाब से रेडियस ऑफ मोहर सर्कल क्या होती है, हाफ द डिफरेंस ऑफ
टू प्रिंसिपल स्ट्रेसेस, है ना, दो प्रिंसिपल स्ट्रेसेस मान लीजिए सिग्मा 1 है और सिग्मा 2 है। ओके, तो इन दोनों के बीच के डिफरेंस का हाफ, तो सिग्मा 1 माइनस सिग्मा 2 डिवाइडेड बाई 2, ये इसके केस में आंसर हो जाएगा, है ना। सम ऑफ द प्रिंसिपल स्ट्रेसेस नहीं होता है, डिफरेंस नहीं है, डिफरेंस का हाफ होता है। ओके, और सम ऑफ द प्रिंसिपल स्ट्रेसेस तो है ही नहीं, ठीक है। तो इट इज गुड क्वेश्चन, इट इज आल्सो रिलेटेड विद द स्ट्रेंथ ऑफ मटेरियल। स्ट्रेसेस ऑन अ ऑब्लिक प्लेन इन मोहर सर्कल, है ना। तो देखिए मोहर सर्कल में क्या होता है कि जो ऑब्लिक प्लेन की बात की जा रही है, ऑब्लिक प्लेन कहने का मतलब मान लीजिए कोई एक ऐसा एलिमेंट हम लेते हैं और यहाँ पे हमने कट किया। ओके, सो उसमें जब हम देखेंगे तो ऑब्लिक प्लेन में स्ट्रेसेस ऑन ऑब्लिक प्लेन इन मोहर सर्कल, तो क्या होता है, नॉर्मल स्ट्रेसेस, टेंजेंशियल स्ट्रेसेस, बोथ या फिर नन। सो एज पर द ऑप्शंस गिवन हियर, ओके, एज पर द ऑप्शंस गिवन हियर आंसर विल बी नॉर्मल स्ट्रेसेस और टेंजेंशियल स्ट्रेसेस, दोनों इसके केस में एक्ट हो रहे होते हैं इस तरीके से। ओके, सो आंसर विल बी सी इन दिस केस। नेक्स्ट क्वेश्चन इज अजम्पशन ऑफ सिंपल बेंडिंग थ्योरी। तो देखिए बेंडिंग थ्योरी में हम अजम्पशन बहुत सारे कंसीडर करते हैं, तो उसमें एक अजम्पशन होता है हमारा प्लेन सेक्शन बिफोर बेंडिंग रिमेन्स प्लेन आफ्टर बेंडिंग। देन देयर इज अ अजम्पशन दैट जो हमारा मटेरियल दैट इज होमोजीनियस एंड आइसोट्रॉपिक। ओके, तो इस तरीके का अजम्पशन हम कंसीडर करते हैं, बट वी डोंट नो कि यहाँ पे एग्जाम में कौन कौन से ऑप्शंस वगैरह गिवन थे, बट क्वेश्चन वाज देयर, स्टूडेंट्स वर टेलिंग दिस। नेक्स्ट इज विच ऑफ द फॉलोइंग सीमेंट इज सुटेबल फॉर मरीन स्ट्रक्चर। तो देखिए मरीन स्ट्रक्चर मतलब जो हम सी कोस्ट के पास स्ट्रक्चर बना रहे होते हैं उसके केस में सल्फेट रेजिस्टिंग सीमेंट, है ना, ये यूज किया जाता है। Although we don't know what were the options there, okay, but question was tell like this. What is the other name of tracing paper method of surveying? तो tracing paper method जो surveying में use की जाती है that is the mechanical method. Okay, mechanical method हम यहाँ पर use कर रहे होते हैं। Options हमारे पास available नहीं थे, as per the data we are giving the answer. नेक्स्ट है मेथड ऑफ सॉइल एक्सप्लोरेशन। ओके, सॉइल एक्सप्लोरेशन के लिए काफी सारी मेथड्स हम यूज करते हैं। वी डोंट नो व्हाट वर द मेथड्स हैज बीन गिवन इन दैट एग्जामिनेशन, बट क्वेश्चन वाज देयर। नेक्स्ट इज स्ट्रेस इन स्टील एंड कंक्रीट रीचेस साइमल्टेनियसली इन विच सेक्शन, है ना। तो देखिए हमारा जो भी सेक्शंस होते हैं, तो सेक्शन को जब हम डिजाइन करते हैं तो यहाँ पर हमें देखने को मिलता है that is balanced section होता है। okay, then there is under reinforced section, over reinforced section। okay, so इस तरीके से हमारे पास सेक्शन होते हैं। अब इन सेक्शन में क्या है, बैलेंस सेक्शन में जो हमारा XU है वो XU लिमिटिंग के बराबर होता है। ओके, और अंडर रेनफोर्स सेक्शन में हमारा जो स्टील है वो पहले फेल करता है, थ्योरेटिकली हम ये कहते हैं, जिससे हमें वार्निंग मिल जाती है। और ओवर रेनफोर्स के केस में हमारा जो कंक्रीट है वो पहले फेल कर जाता है और स्टील अपनी मैक्सिमम डक्टिलिटी तक रीच नहीं करता है। लेकिन वो कंडीशन जिसमें दोनों एक साथ फेल कर रहे होते हैं वो क्या होता है, XU इज इक्वल टू XU लिमिटिंग एंड दैट इज द बैलेंस्ड सेक्शन। लिमिटिंग डेप्थ ऑफ न्यूट्रल एक्सिस, इट इज द एक्चुअल डेप्थ ऑफ न्यूट्रल एक्सिस। नेक्स्ट इज हुक्स लॉ, है ना। तो हुक्स लॉ आप सभी को पता है दैट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, है ना। स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, और यहाँ पे फिर हम एक मॉडुलस ऑफ इलास्टिसिटी कांस्टेंट जो है इंट्रोड्यूस कर देते हैं, ठीक है। इफेक्टिव लेंथ ऑफ बोथ एंड फिक्स्ड एंड बोथ एंड हिंज। ओके, इफेक्टिव लेंथ फॉर बोथ एंड फिक्स्ड, बोथ एंड हिंज, है ना। इस तरीके के क्वेश्चंस स्टूडेंट बता रहे थे कि सर ऐसे भी क्वेश्चन थे कि जहां लिखा था कि बोथ एंड फिक्स्ड है, किसी केस में बोथ एंड हिंज है, तो क्या आंसर होगा, ठीक है। तो इफेक्टिव लेंथ आपको पता है L/2, इसके केस में L, ये हमको देखने को मिल जाता है, ठीक है। सो दैट इज द इफेक्टिव लेंथ। नेक्स्ट क्वेश्चन वाज नेम ऑफ द रूफ विच स्लोप इन टू डायरेक्शन, है ना। तो स्लोप इन टू डायरेक्शन जो रूफ होता है ये गैबल रूफ होता है। ओके, गैबल रूफ होता है जिसमें कि दोनों डायरेक्शन में हमको स्लोप देखने को मिलता है। ऑल्दो ऑप्शंस वी डोंट नो, बट आंसर जो है इसका ये हो जाएगा। डिटेंशन टाइम ऑफ इमॉफ टैंक, है ना। इमॉफ टैंक जो हम यूज करते हैं सीवेज के केस में, तो इसका डिटेंशन टाइम जो होता है 2 आवर्स का होता है। डिटेंशन टाइम मतलब जहां से हम पर्टिकुलर सीवेज की क्वांटिटी वगैरह को एक्सट्रैक्ट कर लेते हैं, ठीक है। सो इमॉफ टैंक वाज रिलेटेड विद दिस पर्टिकुलर टॉपिक। विच ऑफ द फॉलोइंग इज लीनियर मेथड ऑफ सेटिंग आउट सिंपल सर्कुलर कर्व। ओके, तो सिंपल सर्कुलर कर्व को सेट आउट करने के लिए हमारे पास एक मेथड होती है जिसे हम कहते हैं ऑफसेट लॉन्ग कॉर्ड मेथड। ओके, ऑफसेट लॉन्ग कॉर्ड मेथड। ओके, फिर हमारे पास और भी मेथड्स होती है, दैट इज सक्सेसिव बाइसेक्शन मेथड। ओके, सक्सेसिव बाइसेक्शन मेथड। देन वी आर हैविंग अनदर मेथड which is the offset from tangential
ऑफसेट फ्रॉम टेंजेंट्स परपेंडिकुलर और रेडियस, है ना, ऑफसेट फ्रॉम टेंजेंट्स और परपेंडिकुलर रेडियस, तो ये भी देखिए सर्वेइंग का क्वेश्चन हमको यहाँ पे देखने को मिल जाता है। ओके, नेक्स्ट मेथड होती है हमारे पास ऑफसेट फ्रॉम कॉर्ड प्रोड्यूस्ड। ओके, ऑफसेट फ्रॉम कॉर्ड प्रोड्यूस्ड, तो ये सब मेथड हम यहाँ पे यूज करते हैं। ऑफसेट लॉन्ग कॉर्ड मेथड, सक्सेसिव बाइसेक्शन मेथड, ऑफसेट फ्रॉम टेंजेंट्स और परपेंडिकुलर, ऑफसेट फ्रॉम रेडियस, ऑफसेट फ्रॉम कॉर्ड प्रोड्यूस्ड। ओके, सो ये सारी मेथड्स हम यूज करते हैं टू सेट आउट द सिंपल सर्कुलर कर्व, है ना। हाईवे में, सर्वेइंग में इसकी बहुत हमें नीड होती है, रेलवे इंजीनियरिंग में भी। स्लेंडरनेस रेशियो ऑफ लेसिंग सिस्टम आपको पता है 145 से ग्रेटर नहीं होना चाहिए। तो जैसे ये कॉलम सेक्शन है, इसे आप डिजाइन करेंगे तो यहाँ पे हम लेसिंग्स लगा देते हैं, और इन लेसिंग का जो स्लेंडरनेस रेशियो इट शुड नॉट बी ग्रेटर देन 145, है ना। तो ये तो प्रोविजन बहुत ही कॉमन है और हर एग्जाम में आता है क्वेश्चन। नेक्स्ट है कंपोनेंट ऑफ प्लेट गर्डर। तो प्लेट गर्डर में क्या होते हैं, ये आपकी फ्लैंज होती है। ओके, ये एक फ्लैंज पार्ट हो गया, ये वेब पार्ट हो गया, ये फ्लैंज हो गया। यहाँ पे हम बहुत सारे स्टिफनर्स यूज करते हैं। ओके, वर्टिकल स्टिफनर्स, एंड बियरिंग स्टिफनर्स, ट्रांसवर्स स्टिफनर, मतलब टोटल हम कहें तो वर्टिकल स्टिफनर और हॉरिजॉन्टल स्टिफनर्स इसमें यूज किए जाते हैं। सो वी डोंट नो होल द क्वेश्चन किस तरीके से था क्वेश्चन, लेकिन इसमें यहाँ पे जो लिमिट होती है d/tw इट शुड बी लेस देन 67 इंटू एप्सिलॉन, तब क्या होती है, बकलिंग नहीं हो रही होती है। और यदि बकलिंग का केस हमें देखने को मिलेगा, दैट इज d/tw लेस देन 90 से 200, ऐसे फिर बेस्ड अपॉन दिस पर्टिकुलर वैल्यू, दैट इज डेप्थ ऑफ द प्लेट गर्डर और थिकनेस ऑफ द वेब, उसके बेसिस पे हम क्या करते हैं, वर्टिकल स्टिफनर और हॉरिजॉन्टल स्टिफनर प्रोवाइड करते हैं। तो उसको लेकर के लिमिट्स वगैरह काफी सारी हमें गिवन होती है। नेक्स्ट है विच कंपोनेंट इज कोगुलेंट एजेंट फॉर वाटर ट्रीटमेंट। तो देखिए आपको पता है कोगुलेंट एजेंट क्या होते हैं, जिससे हमारे जो सारे पार्टिकल्स हैं एक दूसरे के पास आ जाते हैं, और फाइनली फिर सेटिंग आउट से फ्लोकुलेशन एंड कोगुलेशन से हम उनको अलग कर लेते हैं। ओके, सो इसमें क्या है, एल्यूमिनियम सल्फेट एक हमारे पास कोगुलेंट एजेंट होता है। ओके, अब एल्यूमिनियम सल्फेट भी हमारे पास कोगुलेंट एजेंट है, और भी बहुत सारे होते हैं, बट ऑप्शंस हमें पता नहीं, सो आई थिंक दैट इज द करेक्ट आंसर। नेक्स्ट क्वेश्चन है आपका डार्सी लॉ, और डार्सी लॉ आपको पता है V = K × I, है ना, जहां पर हम कहते हैं कि रेट ऑफ फ्लो थ्रू द पोरस मीडियम इज प्रोपोर्शनल टू पोटेंशियल एनर्जी ग्रेडियंट, ओके, विद इन दैट फ्लूइड, सो दैट इज द डार्सी लॉ। ओके, नेक्स्ट है अजम्पशन ऑफ यूनिट हाइड्रोग्राफ। तो यूनिट हाइड्रोग्राफ क्या होता है, यूनिट हाइड्रोग्राफ मतलब इट इज द कर्व ऑफ डिस्चार्ज वर्सेस टाइम, इस तरीके से हम ड्रॉ करते हैं फॉर दी 1 सेंटीमीटर ऑफ इफेक्टिव रेनफॉल। और इसके अजम्पशन में हम कहते हैं दैट इट इज हैविंग द लीनियर रिस्पॉन्स। ओके, लीनियर रिस्पॉन्स हमको देखने को मिलता है, इसे हम कैचमेंट एरिया के लिए एक लिमिट है उसी में अप्लाई कर सकते हैं। सो यूनिट हाइड्रोग्राफ इज ड्रॉन फॉर द 1 सेंटीमीटर ऑफ इफेक्टिव रेनफॉल, ठीक है, इफेक्टिव रेनफॉल के लिए ड्रॉ होता है। तो ऐसे काफी सारे अजम्पशन होते हैं इन केस ऑफ द यूनिट हाइड्रोग्राफ। ओके, तो यूनिट हाइड्रोग्राफ को लेकर के क्वेश्चन देखने को मिला था, स्टूडेंट्स वर टेलिंग दिस। नेक्स्ट इज इन सर्वे ओरिएंटेशन इज यूज्ड फॉर। ओके, सो ओरिएंटेशन जो हम यूज करते हैं वो मोर देन 1 स्टेशन के लिए यूज करते हैं। ओके, मोर देन 1 स्टेशन, है ना, मोर देन 1 इंस्ट्रूमेंट स्टेशन के लिए यूज करते हैं। बाकी ऑप्शंस एंड ऑल पर चीजें डिपेंड करेंगी। नेक्स्ट है प्लेन टेबल सर्वे यूजफुल फॉर। तो देखिए प्लेन टेबल सर्वे जो है वो स्मॉल स्केल सर्वेइंग के लिए हम यूज करते हैं, ठीक है, स्मॉल स्केल सर्वेइंग के लिए प्लेन टेबल सर्वे जो है वो यूज किया जाता है ना, किसी भी फील्ड में। सो प्लेन टेबल सर्वे के बारे में ये इंफॉर्मेशन है। नेक्स्ट इज इफ स्लेंडरनेस रेशियो लेस देन 3, तो ये क्या होता है आपका पेडेस्टल होता है ना, पेडेस्टल, इट इज पेडेस्टल होते हैं, लॉन्ग कॉलम शॉर्ट कॉलम के पैरामीटर्स अलग है। देन देयर इज इफेक्टिव लेंथ इफ both end restrained against translation and one end restrained against rotation। तो देखिए क्या है, आपको पता है कि हमारे पास टेबल होती है इस तरीके से, और इसके बेसिस पे हमारे जो भी एंड रिस्ट्रेन्ड है अगेंस्ट रोटेशन एंड ट्रांसलेशन, बेस्ड ऑन दिस वी आर गोइंग टू फाइंड आउट द इफेक्टिव लेंथ। तो वी आर हैविंग टेबल हियर एंड बेस्ड ऑन दिस वी आर गोइंग टू फाइंड आउट द वैल्यूज। नेक्स्ट
ये हमारे पास टेक्निकल को लेकर के इतना ही डेटा अवेलेबल था एंड स्टूडेंट्स वर टेलिंग दैट वर्केबिलिटी और काफ़ी सारी मेथड से रिलेटेड क्वेश्चंस यहाँ पे देखने को मिले थे. ओके, सो इट इज़ ऑल अबाउट द टेक्निकल पार्ट फ्रॉम माई साइड. नाउ Sagar sir will come and tell you the non-technical question related with all the topics, English, geography, polity and all the things. Those questions which we are having availability and the topic only we are going to tell in some of the subject. Okay, so thank you so much and Sagar sir will take from now. हॅलो ऑल ऑफ यू. नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटीच्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी सागर करे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आता जी म्हाडाची एक्झाम पार पडली त्याच्यामध्ये भरपूर मुलांच्या प्रतिक्रिया आल्या की या एक्झाममध्ये जे GSचे क्वेश्चन विचारलेले होते, या GSच्या क्वेश्चनचा जो आधार होता तो नक्की काय होता, किंवा GSच्या क्वेश्चनला जर आपल्याला सोडवायचे आहेत तर ते कशा पद्धतीने सोडवले पाहिजेत. मग आपण ज्या सर्वे केला त्यावेळेस आपल्याकडे जेवढे आता अवेलेबल क्वेश्चन झालेले आहेत GSचे तर ते आज आपण डिस्कस करणार तर आहोतच. परंतु आता या क्वेश्चनला आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल झालेले नाही आहेत, जस्ट फक्त क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल झालेला आहे. परंतु यानंतरनं जेवढ्या काय आता एक्झाम होतील, सरळ सेवेच्या जेवढ्या काय एक्झाम होतील तर या सगळ्या एक्झामसाठी हे जे क्वेश्चन्स असतील हा तुमचा एक काय असेल, बेस असेल. त्यामुळं अशा क्वेश्चनचा डायरेक्शन घेऊन किंवा आधार घेऊन तुम्ही आगामी परीक्षांसाठी काय करू शकता, तयारी करू शकता. सो उशीर न करता आपण आता आपल्या GSच्या सेशनला सुरुवात करूयात. बघा, क्वेश्चन होता, महाराष्ट्रात 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता आहे. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा जो आहे तो म्हणजे मित्रांनो गडचिरोली आहे. कोणता आहे तो? गडचिरोली. याच्यामध्ये घनता किती आहे बघा, 74 आपल्याला पाहायला मिळते. ओके, पुढचा क्वेश्चन तो म्हणजे महाराष्ट्रात 100 पेक्षा जास्त लोकसंख्या घनता असलेला जिल्हा कोणता. आता हा क्वेश्चन नक्की कसा सोडवायचा, याच्यामध्ये जर तुम्हाला ऑप्शन आपल्याला मिळालेले असते तर आपण ते प्रॉपरपणे काय केलं असतं, इलिमिनेशन करून त्याचं उत्तर काढलेलं असतं. आपल्याला आताच आपण बोललो होतो की सर्वात कमी जी आहे ती कुणाची आहे, गडचिरोलीची आहे. परंतु जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही मुख्यतः मेट्रो सिटी पाहिल्या, ज्याच्यामध्ये जर तुम्ही आता महत्त्वाची शहरं जर बघितली, ज्यामध्ये बघा पुणे आहे, ओके, त्यानंतर नागपूर आहे, औरंगाबाद आहे, ओके, त्यानंतर मुंबई आहे, या ठिकाणी तुम्हाला लोकसंख्येची घनता ही कशी आहे, जास्त पाहायला मिळेल. कारण का 1000 चौरस किलोमीटर एवढ्या क्षेत्रामध्ये जेवढे काही लोक राहतात त्याला आपण काय म्हणतो बघा, लोकसंख्येची घनता किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी असं सुद्धा म्हणतो. त्यामुळं याचं पर्यायामध्ये तुम्ही ज्यावेळेस ऑप्शन वाचता किंवा ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही वाचता त्यावेळेस तुम्हाला इलिमिनेशन मेथड करून याचं उत्तर काढता येऊ शकतं. आता बघा, पुढचा हिस्ट्रीचा क्वेश्चन होता, काळाराम मंदिर सत्याग्रह हा कधी झाला होता. तर याच्यामध्ये वर्ष कदाचित त्यांना अपेक्षित असावं. ह्याच्यामध्ये लक्षात राहू द्या, मार्च 1930 या दिवशी काही झाला होता, हा सत्याग्रह झालेला होता. काळाराम मंदिर कुठं आहे, महाराष्ट्रातल्या नाशिक या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, नाशिकमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह घडवून आणलेला होता. आता ऍक्च्युली हा सत्याग्रह कशाच्या संदर्भात होता, तर मंदिर प्रवेशा संदर्भातला होता. मंदिराला चारही ज्या मुख्य दिशा आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, अशा चारही दिशेला दरवाजे होते. तर यांनी टप्प्याटप्प्याने लोकांच्या गटाने काय केला होता, त्या मंदिरामध्ये प्रवेश केलेला होता. आता हा धर्माच्या विरोधामध्ये काय होता, हा सत्याग्रह होता. कारण की एका बाजूला काँग्रेस हे ब्रिटिशांविरुद्ध लढत होतच, परंतु कुठेतरी समाजामधली जी विषमता होती ही विषमता कमी करण्याच्या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे काळाराम मंदिर सत्याग्रह केलेला पाहायला मिळतो. ओके, त्यानंतर ना भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे हा कोणी लिहिलेला आहे बघा, सिंपल क्वेश्चन होता, संत ज्ञानेश्वर यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आपल्याला माहिती आहे ज्ञानेश्वरांनी अजून महत्त्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत बघा, ज्यामध्ये बघा अमृतानुभव आहे. ओके, असे रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला आगामी एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर ज्ञानेश्वरी सुद्धा ज्ञानेश्वरांनीच लिहिलेला होता. त्यानंतर ना दासबोध कोणी लिहिला, सिंपल क्वेश्चन होता, संत दासबोध, संत रामदास यांनी काय केला होता, दासबोध हा ग्रंथ लिहिलेला होता. भावार्थ रामायण हा कोणी लिहिलेला होता, ओके, संत एकनाथ. बघा
महाराष्ट्राला काय म्हटलं जातं बघा, संतांची भूमी असं म्हटलं जातं. त्यामुळं इथून पुढची कुठलीही सरळ सेवेची जर एक्झाम असेल तर संत एकनाथ असतील, संत रामदास असतील, संत ज्ञानेश्वर असतील, यांच्याबद्दलचे जेवढे काही ग्रंथसंपदा आहे किंवा त्यांच्याबद्दलचा थोडा जो जीवनपट आहे हा अभ्यासून जावा. आगामी एक्झाम मध्ये सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. पुढचा सिंपल क्वेश्चन होता तो म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे. आपल्याला माहिती आहे कुसुमाग्रज. वि.वा. शिरवाडकर यांनाच काय म्हणलं जातं, कुसुमाग्रज असं म्हणलं जातं. विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं काय आहे पूर्ण नाव, आणि हे कुसुमाग्रज जे आहे हे यांचं काय आहे टोपण नाव आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर आता बघा हा क्वेश्चन थोडा गुगली क्वेश्चन होता. आता जर माहित असेल तर सोडवू शकतो ना, परंतु मायनस सिस्टीम तर नव्हती तर अटेम्प्ट आपल्याला करणं होतच. प्रश्न असा होता, सफारी खालीलपैकी कोणत्या कंपनीचा ब्राउझर आहे. आपल्याला माहिती आहे कंपनी ऍपल नावाची कंपनी आहे. ओके, ऍपलचा काय आहे सफारी हा ब्राउझर आहे. पुढचा क्वेश्चन भूगोलाचाच होता बघा. महाराष्ट्रातील प्रमुख जल दुभाजक किंवा जल विभाजक सुद्धा त्याला म्हटलं जातं, तो कोणता आहे. तर आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री हा प्रमुख काय आहे जल विभाजक आहे. याच्या ज्या उपरांग आहेत बघा, ज्याच्यामध्ये सर्वात वरती आपल्याला सांगता येतं किंवा याच्यामधल्या ज्या 4 उपरांग आहेत यामध्ये आपण बघा विशेषतः सांगतो सातपुडा, त्यानंतर कोणते आहे सातमाळा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट, आणि सर्वात शेवटी कोणते आहे शंभू महादेव आहे. ओके, महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेची नदी कोणती आहे नर्मदा आहे. त्यानंतर कारण नर्मदा महाराष्ट्रातून किती किलोमीटर वाहते 54 किलोमीटर वाहते. त्यानंतर कोणते आहे बघा तापी आहे, त्यानंतर कोणते आहे गोदावरी, त्यानंतर कोणते आहे भीमा, त्यानंतर कोणते आहे कृष्णा. म्हणजे प्रश्न कसे विचारले जात आहेत. आता पुढच्या एक्झाम मध्ये क्वेश्चन असा पण विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेने तापी आणि गोदावरी यांचं नद्यांचं खोरं वेगळं केलेलं आहे. उत्तर तुमचं काय पाहिजे सातमाळा पर्वतरांग. ओके, त्यानंतर गोदावरी आणि भीमाचं कोणी केलेलं आहे हरिश्चंद्र बालाघाट, आणि प्रमुख जलविभाजक जो आहे तो कुठला आहे आपला महाराष्ट्राचा सह्याद्री पर्वत आहे. ओके, पुढचा शेकरू खार कोणत्या अभयारण्यात आहे. आपल्याला माहिती आहे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर कुठे येतं पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. या तालुक्यामध्ये भीमाशंकर तुम्हाला अभयारण्य दिसेल. या ठिकाणी महाराष्ट्राचा हा काय आहे बघा महाराष्ट्राचा राज्य पशु, महाराष्ट्राचा राज्य पशु जो आहे तो शेकरूखार आहे, आणि हा याचं अस्तित्व कुठं आहे तर भीमाशंकर या अभयारण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा क्वेश्चन काय बघा महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती. सिंपल क्वेश्चन होता. आपल्या महाराष्ट्रात सध्या जर पाहिलं तर जिल्ह्यांची संख्या किती आहे बघा 36 जिल्ह्यांची संख्या आहे. परंतु जर 2011ची तुम्ही जनगणना पाहिली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे होते. महाराष्ट्रामधला जो 36वा जिल्हा निर्माण झाला तो 2014 मध्ये झाला होता. कारण का 2014 मध्ये ठाणे जिल्ह्यामधून एक नवीन जिल्हा तयार झाला, त्याचं नाव काय आहे बघा पालघर. पुढच्या एक्झाम मध्ये असं पण विचारलं जाऊ शकतं की ठाण्यामधून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, तर तो जिल्हा असेल पालघर. त्यामुळे सध्या 36 जिल्हे आहेत हे आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली, हिस्ट्रीचा क्वेश्चन होता बघा हा. आपल्याला माहिती आहे 30 डिसेंबर 1906 ढाका, जे की आज कुठे येतं बघा बांगलादेशमध्ये येतं. ओके, ढाका. तर इथं आगा खान यांनी काय केली होती मुस्लिम लीगची स्थापना केलेली होती, आणि मुस्लिम लीगचं नेतृत्व पुढे जाऊन आपल्याला माहिती आहे मोहम्मद अली जिनांनी केलेलं होतं. मोहम्मद अली जिनांनीच परतनं स्वतंत्र पाकिस्तानची मागणी सुद्धा केली होती. मात्र या अनुषंगाने थोडे इतिहासाचे क्वेश्चन बघून घ्या की पाकिस्तान हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरलेला होता, रहमत अली यांनी वापरलेला होता. त्यानंतर मोहम्मद अली जिनांनी पाकिस्तान स्वतंत्र मागितला, कशाच्या आधारावरती मागितला होता, धर्माच्या आधारावरती मागितला होता. आणि आपल्याला माहिती आहे 1947ला भारताची फाळणी झाली, त्यावेळेस पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे 2 भाग वेगळे झालेले पाहायला मिळतात. आणि आताचं जे शहर आहे ढाका हे कुठं आहे बांगलादेशमध्ये आहे, आणि या बांगलादेशची निर्मिती 1971ला झालेली आहे. याच्यावरतीही क्वेश्चन येऊ शकतो. कारण का बघा 2021 मध्ये या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. पुढचा कृष्णा खोऱ्यात कोणता जिल्हा येत नाही. आता आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्या ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या कोणत्या आहेत बघा, एकतर तापी आहे, त्यानंतर गोदावरी आहे, कृष्णा आहे आणि भीमा आहे. आता भीमा नदीचं खोरं स्वतंत्र आपल्याला अभ्यास करावा लागतो. कारण का भीमा नदीचं महत्व हे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे. परंतु भीमा नदी ही कृष्णा नदीची काय आहे उपनदी आहे, माहित असू द्या तुम्हाला. मग आता कृष्णा नदीबद्दल जर तुम्हाला थोडंफार लॉजिकली माहित जरी असतं तरी तुम्ही तो क्वेश्चन सोडवू शकला असता. जसं की बघा कृष्णा नदी टोटल भारतामधून जर विचार केला जवळपास 1400 किलोमीटर काय होते वाहते. कृष्णा नदीचं महाराष्ट्रातील जर लांबी विचारली तर ती किती आहे बघा 282 किलोमीटर वाहते.
महाराष्ट्रामधल्या सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे वाईच्या पूर्वेकडे सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर या ठिकाणी काय करते ते उगम पावते. महाराष्ट्रातून सातारा त्यानंतर सांगली या जिल्ह्यामधून वाहत जाऊन पुढे जाऊन कर्नाटक आंध्र प्रदेशच्या माध्यमातून वाहत जाऊन शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. त्यामुळं महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख नद्या आहेत ह्या नद्या नक्की कुठल्या भागातल्या आहेत. आता तुम्हाला लॉजिक इथे लावता आलं असतं, ही म्हणजे कुठली आहे, पश्चिम महाराष्ट्रामधली नदी आहे. जर पर्याय आपल्याकडे असते तर आपण त्याचं एलिमिनेशन करून काय केलं असतं, उत्तर काढलंच असतं. परंतु इथून पुढे कधीही एक्झाम सोडवत असताना लक्ष द्यायचं की नदी नक्की महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये येते, तरी सुद्धा तुम्हाला उत्तर त्याचं मिळू शकतं. ओके, कृष्णा नदी कोणकोणत्या जिल्ह्यामधून वाहत आहे. सिंपल बघा, हाच क्वेश्चन आहे. सातारा सांगली या जिल्ह्यामधून, सातारा उगम साताऱ्यामध्ये आहे. त्यानंतर सांगली, आपल्याला माहिती आहे कराड नावाचं एक शहर आहे. ओके, कराड शहर सुद्धा कृष्णा नदीच्या काठावरतीच वसलेलं आहे. दुसरं म्हणजे पुढचा क्वेश्चन, चला, शिवाजी महाराजांच्या आधी कोणाची राजवट होती. आता हा लॉजिकली क्वेश्चन आहे, सिंपल क्वेश्चन होता, इतिहासाचा क्वेश्चन होता. यामध्ये बघा आपल्याला माहिती आहे अहमदनगरचा कोण होता, निजामशाही ज्याला म्हटलं होतं. आणि विजापूरचा कोण होता, आदिलशहा. विजापूरचा कोण होता, आदिलशहा. तर याचं उत्तर काय असायला पाहिजे, अहमदनगरचा निजाम. ओके, वित्त आयोगात किती सदस्य असतात. पुढचा क्वेश्चन आपल्याला माहिती आहे वित्त आयोग कलम 280 नुसार राष्ट्रपती दर 5 वर्षांनी स्थापन करत असतात. क्लिअर. आणि वित्त आयोगाचं स्ट्रक्चर जर पाहिलं तर याच्यामध्ये 1+4 म्हणजे 1 काय असतो वित्त आयोगाचा अध्यक्ष, बाकीचे 4 काय असतात, सदस्य असतात. सध्या प्रश्न तुम्हाला पुढच्या एक्झाम मध्ये काय विचारला जाऊ शकतो की सध्याच्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. माहित असू द्या, NK सिंग. त्यांचं नाव काय बघा, नंदकिशोर सिंग हे आहे. हे कलम सुद्धा पॉलिटीच्या अनुषंगाने तुम्हाला पेपरला विचारलं जाण्याची शक्यता आहे. पुढे IMF चे मुख्यालय कुठे आहे. आता हा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे, थोडा करंटच्या अनुषंगाने सुद्धा क्वेश्चन म्हणता येईल आपल्याला. IMF म्हणजे काय, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. ओके, आंतरराष्ट्रीय नाणे निधी असं त्याला मराठीमध्ये म्हणलं जातं. जागतिक लेवलला बघा 2 स्वरूपाच्या वित्तीय संस्था आहेत. एक आहे IMF आणि दुसरी कोणती आहे, वर्ल्ड बँक, ज्याला आपण काय म्हणतो, जागतिक बँक म्हणतो. आता या 2 बँकांचं मुख्यालय एकाच ठिकाणी आहे. पुढच्या एक्झाम मध्ये किमान असं पण विचारू शकतात की वर्ल्ड बँकेचं मुख्यालय कुठं आहे. तर लक्षात राहू द्या, वॉशिंग्टन DC, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, अमेरिकेमध्ये काय आहे, वॉशिंग्टन या ठिकाणी IMFचं मुख्यालय आहे असं आपल्याला सांगता येतं. ओके, कर्ज पुरवठा करणारे ह्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या 2 वित्तीय संस्था आहेत. क्वेश्चन हा होता खालीलपैकी कोणते कलम रद्द झाले. आता आपल्याकडे पर्याय नाहीयेत, परंतु करंटच्या अनुषंगाने जर सांगायचं झालं तर आपल्याला माहिती आहे जम्मू काश्मीरच्या अनुषंगाने 370 हे कलम आहे, हे पूर्ण रद्द झालेलं नाही. मात्र 370च्या अनुषंगाने ज्या काही जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा होता तो मात्र रद्द झालेला आहे. किंवा 35A हे सुद्धा कलम रद्द झालेलं आहे. आणि जर ट्रॅडिशनली क्वेश्चन विचारलास तर आपल्याला माहिती आहे आपल्या मूलभूत हक्कांमधलं कलम 31 एक होतं, ज्याला आपण काय म्हणतो, राईट टू प्रॉपर्टी, संपत्ती धारण करण्याचा हक्क म्हणतो. तर हा राईट टू प्रॉपर्टी सुद्धा 44व्या घटना दुरुस्तीने 1978 ला आपल्या घटनेमधून काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळे पर्याय काय येत आहेत त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. ज्याच्यामध्ये बघा 31A पण आहे, 31B पण आहे, 31C पण आहे. जरा क्वेश्चनचं जर आपल्याकडे ऑप्शन असतं तर आपल्याला प्रॉपरपणे त्याचं उत्तर लगेच काढता आलं असतं. परंतु 31 हे तुम्ही सगळ्यात लक्षात ठेवा. आणि सध्या करंटमध्ये 35A आणि 370 मधल्या तरतुदी हे एक लक्षात तुमच्या असलं पाहिजे. 2011च्या जनगणनेनुसार कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता, सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला कोणता आहे, तर तो सिंधुदुर्ग आहे. सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. आणि लोकसंख्येची घनता सर्वाधिक कमी असलेला कोणता आहे, तर तो गडचिरोली आपण बघितलेलं होतं. ओके, 1857च्या उठावामध्ये रंगो बापूजी गुप्ते कुठून लढले. आपल्याला माहिती आहे सातारा, सांगली, बेळगाव या ठिकाणाच्या किंवा यांनी या ठिकाणामधून काय केला होता, ब्रिटिशांना विरोध केलेला होता. 1857च्या उठावावरती हमखास एक क्वेश्चन असतो बघा. क्वेश्चन असे विचारले जाऊ शकतात की 1857च्या उठावाची नियोजित तारीख किती होती. ओके, कोणत्या तारखेला उठाव करायचा होता, तर ती 31 मे होती. परंतु त्याचा घटनाक्रम सर्वांना माहितीच आहे, ते वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत सांगत असतो. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा, सिंपल क्वेश्चन होता. देशातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत. आपल्याला सांगता येतील बघा. महाराष्ट्रामधले कोणते कोणते आहेत, आवडा, नागनाथ एक आहे. त्यानंतर ना दुसरं भीमाशंकर, मगाशी ह्याच्याबद्दल बोललो आपण. तिसरं जे आहे ते म्हणजे घृष्णेश्वर. चौथं जे आहे ते म्हणजे कोणतं, परळी वैजनाथ.
आणि 5वं जे आहे ते म्हणजे कोणतं, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर कुठे येतं, नाशिकमध्ये येतं. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत, 5 ज्योतिर्लिंग आहेत. ओके, पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? आपल्याला माहिती आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये सर्वाधिक जास्त काय आहे, लिंग गुणोत्तर. क्लिअर. त्यानंतर ना महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षर जिल्हा कोणता आहे? लोकसंख्येवरतीच क्वेश्चन. मुंबई उपनगर. सर्वाधिक साक्षर जिल्हा मुंबई उपनगर आहे. पुढे, बुद्धभूषण या पुस्तकाचे लेखक कोण? संभाजी महाराज. बुद्धभूषण या पुस्तकाचे लेखक संभाजी महाराज. पुढे, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो? आता बघा, एक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने किंवा लोकसंख्येच्या दृष्टीने कसाही क्वेश्चन पुढच्या एक्झामला सुद्धा विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहित असलं पाहिजे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातलं पहिलं राज्य आहे ते म्हणजे उत्तर प्रदेश. दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा. हे झालं अकॉर्डिंग टू पॉप्युलेशन, लोकसंख्येनुसार. आणि एरियानुसार जर विचार केला तर महाराष्ट्राचा बघा भारतात 3रा क्रमांक लागतो. यात पहिलं जे राज्य आहे ते कोणतं, राजस्थान आहे. दुसरं आहे कोणतं, मध्य प्रदेश. आणि तिसरं कोणतं आहे, आपलं महाराष्ट्र आहे. ओके, भारताचा जर विचार केला तर जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा क्रमांक लागतो 2रा. ओके, सप्लिमेंटरी काही डेटा तुमच्याकडे राहू द्या. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत जर विचार केला तर भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो, 7वा क्रमांक लागतो. क्लिअर. त्यानंतर ना रौलट ऍक्टची सुरुवात केव्हा झाली, इतिहासामधला हा क्वेश्चन. रौलट ऍक्ट ह्यालाच काय म्हणलं जातं बघा, काळा कायदा. ओके, ब्लॅक ऍक्ट असं म्हणलं जातं. 1919ला हा कायदा ब्रिटिशांनी पारित केलेला होता. आणि या कायद्यानुसार आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशांचा जर एखादा सैनिक असेल तर त्याला कुठल्याही भारतीयाला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार मिळालेला होता. आणि याच्या माध्यमातूनच आपल्याला पुढे इतिहासामधली एक महत्त्वाची घटना आठवते, ती म्हणजे कोणती, 13 एप्रिल 1919ची जालियनवाला बाग हत्याकांड. जालियनवाला बाग हत्याकांड. प्रश्न यासाठी विचारलेला असला पाहिजे कारण 2019ला या घटनेला किती वर्ष पूर्ण झाली होती, 100 वर्ष पूर्ण झालेली होती. त्यामुळे असा सुद्धा क्वेश्चन सिंपल तुम्हाला विचारला जाऊ शकतो. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले आहे? गीता रहस्य म्हणलं की आपल्याला माहिती आहे लोकमान्य टिळकांनी हे पुस्तक लिहिलं होतं. त्याचं पर्याय क्रमांक 2. भगतसिंग व बटुकेश्वर यांनी केंद्रीय विधिमंडळात बॉम्बस्फोट कधी घडवून आणले होते? तर आपल्याला माहिती आहे 8 एप्रिल 1929 मध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्बस्फोट केलेला होता. आणि यामध्ये भगतसिंग यांना आपल्याला माहिती आहे, पुढे त्यांचा जीवनपट आपण जेव्हा पाहतो त्याबद्दल सर्व गोष्टी तुम्हाला माहित असतीलच. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील एकूण प्रशासकीय विभाग किती? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग आहेत. त्यामध्ये कोणते कोणते सांगता येतील? त्यामध्ये पहिला आहे बघा पुणे, दुसरा आहे नाशिक, तिसरा आहे औरंगाबाद, त्यानंतर ना अमरावती, त्यानंतर नागपूर आणि सर्वात शेवटी जो आहे तो कोणता, कोकण. असे 6 प्रशासकीय विभाग आहे. हे भूगोलाचा तुम्हाला सिंपल क्वेश्चन विचारलेला होता. पुढचा क्वेश्चन, महाराष्ट्रातील खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याला जिल्हा परिषद नाही? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदांची संख्या किती आहे, 34 आहे. आणि महाराष्ट्रातील असे 2 जिल्हे आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला जिल्हा परिषद पाहायला मिळत नाही. त्याच्यामध्ये तुम्ही इलिमिनेशन आपल्याकडे पर्याय मिळालेले आहेत म्हणून आपण लगेच उत्तर काढू शकतो. बघा ते 2 जिल्हे म्हणजे कोणते, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. ओके, मग आता इथे बघा हा असू शकत नाही, हा नाही, पर्याय क्रमांक 4 याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ओके, तर मित्रांनो जीएसचे क्वेश्चन बघा एकंदरीत जर सांगायचं झालं तर खूप लॉजिकली सोडवण्यासारखे क्वेश्चन होते. काही डेटा हा तुम्हाला फॅक्च्युअल माहित असणं आवश्यकच आहे. त्यासाठी रोजचा पेपर वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी सरळ सेवेचे बघा इथून पुढच्या जर एक्झाम तुम्ही देणार असाल तर सरळ सेवेचे या अगोदर जेवढे काही क्वेश्चन विचारलेले आहेत तर त्या क्वेश्चनला काय करा, जास्तीत जास्त रिवाइज करा, जेणेकरून क्वेश्चन रिपीट होत आहेत ही गोष्ट तर आपल्याला या माढाच्या एक्झामच्या माध्यमातून समजलेलं आहे. पुढचा जो आता तुमचा पेपर असणार आहे त्यामध्ये वेगवेगळ्या साऱ्या एक्झाम आहेत. त्यासाठी या क्वेश्चनचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सर्वांनी नक्की व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इन्फिनिटी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू ऑल ऑफ यू.